नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायण कसं करायचं तर याची अगदी डिटेल माहिती बघणार आहोत. सगळ्यांच्या खूप रिक्वेस्ट आलेल्या आहे की हा लवकर व्हिडिओ बनव. तर लवकरच म्हणजे परवाच स्वामींचा प्रकट दिन झाला आणि त्याच्यानंतर आत्ता लवकरच स्वामींची पुण्यतिथी येते, स्वामी पुण्यतिथी. तर स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त 15 एप्रिलला आहे स्वामींची पुण्यतिथी आणि आतुरतेने आपण त्या सप्ताहाची वाट बघत असतो. पुण्यतिथी बघा, वर्षातून 2 सप्ताह येत असतात. एक पुण्यतिथी म्हणजे स्वामींच्या पुण्यतिथी सप्ताह आणि एक दत्तजयंतीचा सप्ताह. आणि या दत्तजयंती सप्ताहाला आणि पुण्यतिथी सप्ताहाला असंख्य नव्हे लाखो नव्हे असंख्य, जेवढे म्हणू तेवढे कमीच आहे, इतके भाविक ह्या गुरुचरित्र पारायणाला बसतात की विचारू नका. तर आपल्याला सुद्धा ही सुवर्ण संधी सोडायची नाही आहे. खरं तर वर्षातून 2दाच ही आपल्याला सप्ताहामध्ये पारायण करायची संधी मिळते. तर खूप 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 सुवर्ण संधी आपल्या आत्ता चालून आलेली आहे. तुम्ही अजूनही गुरुचरित्र पारायण केलं नसेल आणि तुम्हाला खूप इच्छा असेल तर तुम्ही ह्या स्वामींच्या पुण्यतिथी सप्ताहाला नक्की गुरुचरित्र पारायण करा. तर सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण कसं करायचं, असंख्य भाविक भक्त केंद्रामध्ये अगदी बसायलासुद्धा जागा नसते. आधीच बुकिंग करून ठेवतात सगळेजण. आणि जरी म्हणजे वाडीच्या केंद्रात तर खाली म्हणजे रिकामी अंगण आहे, तसं अंगण टाईप, तिथे लोक बसून गुरुचरित्र म्हणजे सगळं फुल ज्यावेळी होतं केंद्र त्यावेळी बाहेरच्या साईडला बसून लोक गुरुचरित्राचं पारायण करतात. इतके असंख्य म्हणजे मोजता न येणारे आकड्यामध्ये लोक गुरुचरित्र पारायण करतात. त्याच्यामुळे ही संधी आपल्यालासुद्धा सोडायची नाही आहे. आणि जर तुमच्या गावामध्ये केंद्र नसेल तर तुम्ही घरात गुरुचरित्र पारायण करायचं आहे. तर हे आता जास्त काही मी बोलत बसत नाही, डायरेक्ट आपण कसं गुरुचरित्र पारायण करायचं, काय नियम अटी पाळायच्या. बरेच लोक गुरुचरित्र पारायण करायला घाबरतात की बरेच म्हणजे खंड वगैरे पडला तर असं म्हणजे खूप त्याला नियम आहेत, खूप अटी आहेत, असं काय बघा. शेवटी आपला शुद्ध भक्तिभाव महत्त्वाचा आहे. आणि जरी एखादी अडचण आली तर सांभाळायला त्यातून मार्गसुद्धा आपले महाराज दाखवतात. म्हणून असं काही घाबरून जायचं नाही. आणि शेवटी सगळं व्यवस्थित होणार आहे अशी धारणा ठेवून आपण गुरुचरित्र पारायण. शेवटी देव आहेच आणि आपल्यासोबत ते 7 दिवस जे असतात ना, 7 दिवस आपल्यासोबत दत्त महाराज सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असतात. म्हणून भ्यायचं काही कारण नाही. शुद्ध अंतःकरणाने सेवेला सुरुवात करायची. पूर्ण कसं करून घ्यायचं ते त्यांचं ते बघतात. शेवटी सुरुवात करून घेतली आहे ना त्याने, पण शेवट पण त्यांनी छानच करणार. अगदी भ्यायचं अजिबात करणार. जरी काही एखादी अडचण आली तरी त्यातून मार्गसुद्धा ते दाखवत असतात. घाबरून जायचं नाही, कळालं. अगदी बिनधास्तपणे तुम्ही गुरुचरित्र पारायण करा. प्रत्येक सांसारिक, शारीरिक, आर्थिक कुठल्याही समस्येवर तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता. आणि ह्या सप्ताहात तर कराच करा. इतर वेळी किंवा वर्षभरामध्ये किंवा अजून एकदाही तुम्ही केलं नसेल तर ह्या सप्ताहात तुम्ही ही संधी सोडू नका. तुमची अशक्य गोष्ट शक्य, तुमच्या आयुष्यातली अशक्य गोष्ट शक्य होईल. तुमची न होणारी इच्छा पूर्ण होईल. जे तुम्हाला पाहिजे ते मिळेल. इतकी प्रभावी ताकद या सप्ताहात म्हणजे गुरुचरित्र पारायण केल्याने होतं. कारण का सांगू का, सप्ताहाच्या वेळी ते 7 दिवस असतात ना, इतकी वातावरणात किंवा आजूबाजूला इतकी पवित्रता असते. कारण सगळीकडे असं म्हणजे प्रत्येक केंद्रात, प्रत्येक गावात, प्रत्येक घराघरात लोक गुरुचरित्र पारायण करत असतात. तो एक काळच असा म्हणजे प्रसन्न झालेला असतो, मंगलमय झालेला असतो. जिथे तिथे सेवा चालू असतात. केंद्रामध्ये प्रहर सेवा चालू असते, याग सेवा चालू असते, नामस्मरण अखंड चालू असतं. इतकं छान वाटतं की काही बोलू नका. म्हणून ह्या सप्ताहात जो कोणी गुरुचरित्र पारायण करतो त्याच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही, लक्षात घ्या. तर चला, सॉरी, खूप म्हणजे विषयांतर झालं, माफ करा. आता कधी आहे सप्ताह, कधीपासून चालू होतो आहे तर 8 एप्रिलपासून ते 9 एप्रिलपासून ते 15 एप्रिलपर्यंत आपला म्हणजे पुण्यतिथी सप्ताह चालू होतो आहे. आता 9 एप्रिल ते 15 एप्रिल मी पहिल्यांदाच सांगते. 9 एप्रिल ते 15 एप्रिल या काळामध्ये जर तुम्हाला मासिक धर्म वगैरे असेल तर अजिबात तुम्ही गुरुचरित्र पारायणाला बसू नका. त्याच्या आधी तरी करा, म्हणजे आता उद्यापासून परवापासून तरी करा, किंवा सप्ताह झाल्यानंतर तुम्ही म्हणजे तुमचे पिरियड्स येऊन गेल्यानंतर तुम्ही पारायणाला बसा. रिस्क घेऊ नका, कळालं.
तर हे पहिलं मला सांगायचं होतं. तर आता गुरुचरित्र पारायण कसं करायचं, सप्ताह कधी चालू होतो हे आपण बघितलं. तर 9 एप्रिल ते 15 एप्रिल हा पुण्यतिथी, इथून पुण्यतिथी म्हणजे हा सप्ताह काळ आहे. या सप्ताह काळात तुम्ही केंद्रात पण पारायण करू शकता. केंद्र नसेल जवळ तर तुम्ही घरात पारायण करायचं. घरात पारायण कसं करायचं, तर बघा शक्यतो केंद्रात ज्यावेळी आपण पारायण करतो त्यावेळी त्याचं असंख्य पटीचं पुण्य आपल्याला मिळतं. आणि हे तुम्हालाही माहिती आहे, कारण तिथे घरात ज्यावेळी आपण पारायण करतो त्यावेळी आपण एकटेच पारायण करतो, पण तिथे असंख्य लोक पारायण करत असतात. त्याच्यामुळे तिथली जी पॉवर असते, एनर्जी असते, शक्ती असते, ती तितकीच मोठ्या पटीने वाढलेली असते आणि त्याचा प्रभाव आपल्यावरती, आपल्या समस्यांवरती होतो. तितक्याच लवकर आपल्या समस्यातून आपल्याला मार्ग मिळत असतो. म्हणून सामूहिक सेवेत भाग घ्या तुम्हाला शक्य असेल तर. नसेल तर तुम्ही घरात गुरुचरित्र पारायण करू शकता. कळालं. आता कसं करायचं, तर सगळ्यात पहिले गुरुचरित्र पारायण करण्याआधी, गुरुचरित्र पारायण तुम्हाला माहिती आहे की 5वा वेद आहे. तर ते 7 दिवस साक्षात दत्त महाराज आपल्या घरामध्ये वास करत असतात. त्याच्यामुळे काय करायचं, तर सगळ्यात पहिले आदल्या दिवशी तुम्हाला विनंती म्हणून, महाराजांना विनंती म्हणून एक नारळ, म्हणजे आदल्या दिवशी कधी 8 तारखेला विनंती म्हणून महाराजांना नारळ, खडीसाखर, अगरबत्ती घेऊन महाराजांच्या केंद्रात जायचं, मठात जायचं. महाराजांना सांगायचं की उद्यापासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करते. तर हे का करायचं, हे नारळ वगैरे का ठेवून यायची, विनंती का घ्यायची, म्हणजे विनंती का करायची, तर हे जे काही गुरुचरित्र पारायण आहे ते निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे, कुठलाही खंड न पडता पारायण माझं पूर्ण होऊ दे, म्हणून महाराजांना विनंती करायची असते. म्हणून आदल्या दिवशी जाऊन नारळ, खडीसाखर, अगरबत्ती ठेवून तिथे अर्पण करून महाराजांना विनंती करायची की उद्याचं जे काही, उद्यापासून जे 7 दिवस आहेत, जे गुरुचरित्र पारायण आहे ते निर्विघ्नपणे माझं पूर्ण होऊ दे, अशी महाराजांना प्रार्थना करायची. त्याच दिवशी 8 तारखेलाच आदल्या दिवशी 4 कुत्र्यांना आणि एका गाईला म्हणजे पोळ्या, चपाती असते किंवा पोळी, आपल्या हातावरी पोळी 5 पोळ्या करायच्या आणि चार असतात त्या 4 कुत्र्यांना आणि जे श्वान, तर 4 श्वानांना आणि 1 गाईला, अशी 5 नैवेद्य तुम्हाला आदल्या दिवशी द्यायचे आहेत. आता ताई आमच्याकडे श्वान पण नाहीत, गाई पण नाही, काय करायचं, त्यांच्या नावाने बाहेर तुम्ही कुठेही अंगणात वगैरे ठेवून या. म्हणजे ते खाल्ले नाही खाल्ले असा काही विचार करू नका. फक्त त्यांच्या नावाने, म्हणजे 4 श्वानांच्या नावाने आणि 1 गाईच्या नावाने असं बाहेर तुम्ही कुठेही ठेवा, जिथे पक्षी येतात, प्राणी येतात, जे कोणी म्हणजे प्राणी येत असतील तर ते तिथे ठेवा, काही हरकत नाही. खाल्लं नाही असं काही विचार करू नका. फक्त त्यांच्या नावाने आदल्या दिवशी काढून ठेवा. कळालं, बाहेर ठेवून या नैवेद्य म्हणून. आता हे झालं, आणि हे ठेवावंच लागतं. कळालं, काही नियम अटी आहेत ते पाळावेच लागतात, तरच त्याचं फळ आपल्याला, म्हणजे जे आपण पारायण करतो त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं. तर अशा प्रकारे हे आदल्या दिवशी विनंती महाराजांना करून आणि हे नैवेद्य 5 नैवेद्य काढून हे आदल्या दिवशी आपल्याला सगळं करावं लागतं. त्याचबरोबर आधी गुरुचरित्र पारायणाच्या आधी बेसिक काम म्हणजे आपलं घरातली साफसफाई करावी लागते. घरात आपल्या मांसाहार वगैरे झालेला असतो, फ्रीज स्वच्छ करायचे, अंडी वगैरे आपली स्टोअर करून ठेवलेले असतात, ती अजिबात ठेवायची नाही. ती सगळी म्हणजे संपवा, किंवा म्हणजे अजिबात असलं काही स्टोअर करून ठेवू नका, किंवा नसावंच घरात. आणि गॅस कट्टा, किचन कट्टा वगैरे स्वच्छ धुवून पुसून घ्या, कारण पुढचे 7 दिवस जे काही तुमच्या किचनवर बनणार आहे ते आपण महाराजांना दाखवायचं आहे, लक्षात घ्या. आणि महाराज सूक्ष्म रूपात आपल्या घरात वास करत असतात, म्हणून तर सगळे स्वच्छता करा. डाळी जळमट असेल तर काढा. तर अशा प्रकारे बेसिक तयारी असते. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पारायणाला सुरुवात करायची आहे. पारायण शक्यतो आता गुरुचरित्र पारायणाला तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं, तुमच्याकडे काय काय पाहिजे, तर दिंडोरी प्रणित केंद्राचा तुमच्याकडे गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ हवा. आता मी सध्या तो हातात नाही घेऊ शकत, पण मी साईटला इमेज देते. तर दिंडोरी प्रणित केंद्रातून तुम्ही घ्या, नसेल तर ॲमेझॉनवरती ऑनलाईन आहे ते तिथून घ्या. आणि सोबत एक जपमाळ हवी, आणि सोबत विष्णू सहस्रनामाचं ग्रंथ तुमच्याकडे हवा छोटासा. ह्या 3 गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत. कळालं. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 तारखेपासून कसं सुरुवात करायची, तर आता 9 तारखेपासून 9 तारखेला सकाळी, आता गुरुचरित्र पारायण कधी वाचावं, तर सकाळी पहाटे 3 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तुम्ही कधीही पारायण म्हणजे पोथी वाचू शकता.
कधी फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडली तर तुम्ही इतर म्हणजे पहाटे 3 ते संध्याकाळी 4पर्यंत कधीही वाचू शकता. 4च्या पुढे अजिबात वाचू नये. कळालं? तर आता शक्यतो वेळ एकच ठेवा आणि शक्यतो तुम्हाला झालं तर पहाटेच्याच वेळी पारायण करा. कारण पहाटेच्या वेळी आपलं घर पण प्रसन्न असतं, छान वातावरण प्रसन्न असतं आणि पहाटेच्या वेळी ब्रह्ममुहूर्तावर जे आपण वाचन करतो, पठण करतो, सेवा करतो त्या देवापर्यंत लवकर पोहोचत असतात असं म्हटलं जातं. म्हणून शक्यतो गुरुचरित्र पारायण तर सकाळच्या वेळीच करावं असं गुरुमाऊली सांगतात. तर हे झालं कधी करावं. आता मांडणी वगैरे कशी करायची ते तुम्हाला माहीत असेलच आणि ग्रंथामध्येही मांडणी कशी म्हणजे चौरंग म्हणजे शक्यतो देवाच्या पुढे देवघरापुढे तुम्ही मांडणी करू नका. कारण ती 7 दिवस आपल्याला हलवायची नसते. त्याच्यामुळे देवपूजा आपल्याला करता येणार नाही. म्हणजे देवपूजा करायला गेलं तर ती मांडणी हलू शकते. त्याच्यामुळे देवपूजेच्या म्हणजे देवाच्या साईडला तुम्ही मांडणी करा. चौरंग घ्या. चौरंगावर एक छानपैकी वस्त्र अंतरा स्वच्छ, महाराजांची मूर्ती, दत्त महाराजांची मूर्ती म्हणजे जी काही पंचोपचार पद्धतीने पूजा आहे ती सगळी व्यवस्थित करा. आणि त्याच्यानंतर जो ग्रंथ आहे दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र ग्रंथ तो पुढच्या साईडला म्हणजे चौरंगाच्या पुढे एक पाट घ्यायचा आहे तुम्हाला आणि त्या पाटावरती झाकून तुम्हाला ग्रंथ ठेवायचा आहे. 7 दिवस झाकून तो ग्रंथ ज्यावेळी तुम्ही पठण करत आहात त्याच वेळी तो ग्रंथ उघडायचा आहे. वाचन झाल्यानंतर ग्रंथ झाकून ठेवायचा आहे. कारण तो 5वा वेद आहे. शिवता शिव किंवा सारखं त्याचं म्हणजे उघडून बघणं वगैरे असं नाही. फक्त ज्यावेळी तुम्ही वाचताय त्याच वेळी तो ग्रंथ म्हणजे एक पीस घ्या स्वच्छ आणि त्या पिसामध्ये तो झाकून ठेवायचा आहे. 7 दिवस त्या ग्रंथाला असं इतर वेळी कधी हात लावायचा नाही. ज्यावेळी वाचणार आहे त्याच वेळी हात लावायचा. कळालं? तर हे झालं. 7 दिवस तुम्हाला अशा प्रकारे वाचन करायचं आहे. कसं वाचन करायचं, काय करायचं सगळं ग्रंथामध्ये दिलेलं आहे मी आणि याचा आहे अगदी तुम्हाला सगळं पाहिजे असेल तर याचा डिटेल व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती आहे. त्याची मी लिंक खाली देते. तर हे झालं. आता 7 दिवस तुम्हाला पारायण करायचं. आता याचे नियम अटी काय आहेत तर बघा, 7 दिवस तुम्हाला एकच एकच धान्य खायचं आहे. एकच धान्य खायचं म्हणजे काय तर ज्वारी खायची, भाकरी चपाती तर म्हणजे गहू तर गहू खायचं, भात तर भात खायचा. असं एकच धान्य तुम्हाला खायचं आहे. द्विदल धान्य तुम्ही खाऊ शकत नाही. म्हणजे भात पण खाताय चपाती पण खातायच नाही. चपाती तर चपातीत 7 दिवस खायचे. मग चपातीपासून म्हणजे गव्हापासून जे काही पदार्थ बनतात, चपाती बनते, शिरा बनतो, सांजा बनतो, हे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. कळालं? बाकी इतर सगळी फळं तुम्ही खाऊ शकता. फक्त धान्याचाच नियम आहे की एकच धान्य खायचं. कळालं? तुम्हाला भाकरी आवडत असेल तर 7 दिवस तुम्ही भाकरी खा. तुम्हाला चपातीच खावीशी म्हणजे खाताय तुम्ही तर भाकरी खात नाही तर तुम्ही 7 दिवस चपातीच खा किंवा गव्हापासून जे पदार्थ बनतात ते खा. आणि त्याच्यानंतर तुम्ही भात खात असाल तर भात खा. शक्यतो भात टाळा. कारण भातामुळे आपलं अंग किंवा आपलं शरीर सुस्तावतं किंवा आपल्याला आळस येतो. त्याच्यामुळे भात खाऊ नये जास्त गुरुचरित्र पारायणात म्हटलं जातं. त्याच्यामुळे भात शक्यतो टाळा आणि गहू किंवा ज्वारी या दोन्हीपैकी एक धान्य तुम्हाला खायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही भाज्या कुठल्या पण खाऊ शकता. अगदी कुठल्याही भाज्या खाऊ शकता. याला असं काही नियम नाही आहे. कळालं? त्याच्यानंतर दूध, फळं, चहा, कॉफी सगळं तुम्ही खाऊ शकता. कळालं? आता याच्यानंतर कांदा लसूण विरहित तुम्हाला 7 दिवस अन्न घ्यायचं आहे. जी पण भाजी करताय, जी पण आमटी करताय, काहीही ते तुम्हाला त्यात कांदा लसूण घालायचं नाही. कांदा लसूण का घालायचं नाही तर कांदा लसूण हे तामसिक पदार्थ आहेत. याने आपल्याला राग जास्त येतो किंवा आपल्याला म्हणजे ते तामसिक पदार्थ आहेत. त्याच्यामुळे हे 7 दिवस आपल्याला शांत राहायचं असतं. आपल्याला चिडचिड करायची नसते. त्याच्यामुळे या पदार्थांपासून आपल्याला दूर राहायचं असतं. त्याच्यामुळे आता कांदा लसूण विरहित तुम्हाला 7 दिवस अन्न ग्रहण करायचं आहे. जे पण तुम्ही खाताय ज्वारी किंवा गहू आणि भाजी तुम्ही कुठलीही खाऊ शकता. पालेभाजी कुठलीही खाऊ शकता. मेथीची भाजी खाऊ शकता. कुठली पण खाऊ शकता. कळालं? तर आता हे झालं. आता त्याच्यानंतर तुम्हाला नियम अटी काय, आता हा झाला सगळ्यात पहिला नियम. त्याच्यानंतरचा दुसरा नियम म्हणजे तुम्ही बेडवर झोपू शकत नाही किंवा गादीवर झोपू शकत नाही. सगळ्यांना असं वाटतं की खाली डायरेक्ट जमिनीवर झोपायचं, तर नाही. तुम्ही सतरंजी हातरून चटई हातरून झोपू शकता पण डायरेक्ट बेडवर किंवा गादीवर झोपायचं नाही. बघा, गुरुचरित्र पारायण करायचं म्हणजे जास्तीत जास्त ज्या सुखसुविधा आहेत, ज्यापासून आपल्याला आराम मिळतो, ज्यापासून आपल्याला सुख मिळतं, असं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सुखापासून आपल्याला लांब राहायचं असतं. सुखसुविधांपासून आपल्याला लांब राहून हे पारायण आपल्याला करायचं असतं. म्हणून बेडवर झोपायचं नाही, चप्पल घालायची नाही. चप्पल पण चामड्याचं जे चप्पल असतं ते चप्पल वापरायचं नाही. कळालं? त्याच्यानंतर हे जे काही खाण्याचे नियम आहेत ते, आणि बेडवर झोपायचं नाही किंवा गादीवर झोपायचं नाही. सतरंजी हातरून तुम्ही खाली झोपायचं आहे 7 दिवस. ब्रह्मचर्या 7 दिवस कडकडीत पाळायचे आहे.
त्याच्यानंतर मांसाहार कडकडीत 7 दिवस, आपलं उद्यापन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अजिबात मांसाहार घरात आणायचाही नाही, करायचाही नाही आणि खायचा नाही. तुमच्या ताई आमच्या घरात ऐकत नाही, अजिबात नाही, मग तुम्ही पारायणाला बसूच नका. जे काही नियम अटी आहेत ते पाळूनच तुम्हाला पारायण करावं लागेल. आता 7 दिवस बघा, सांगा तुम्ही, मी काही माझ्या स्वतःसाठी करत नाही, माझ्या घरातल्या आपल्याच घरासाठी मी करते, आपल्या मुलाबाळांसाठी करते, आपल्या संसारासाठी करते, तर ते नक्कीच ऐकतील आणि शेवटी महाराज देखील त्यांना बुद्धी देतील. त्याच्यामुळे त्यांनी तुम्ही त्यांना समजावून सांगा, ते ऐकतीलही. 7 दिवस अजिबात घरात मांसाहार अजिबात करू नका, आणू नका आणि आणायचाच नसतो, करायचाच नसतो, कळालं. तर आता मांसाहार, ब्रह्मचर्या, कडकडीत वर्ज, त्याचबरोबर तिसरा नियम म्हणजे परान्न पूर्णपणे वर्ज. कुणाच्याही घरामध्ये जो व्यक्ती गुरुचरित्र पारायण करतो आहे त्याने, आता समजा मी करते तर कुणाच्याही दुसऱ्याच्या घरातलं अन्न खायचं नाही किंवा परान्न खायचं नाही. तुम्ही एखाद्या ताईंच्या घरात गेलाय, मग पाणी पिलाय नाही, पाणीसुद्धा दुसऱ्याच्या घरातलं 7 दिवस प्यायचं नाही, कळलं. कारण त्याने आपल्याला दोष लागतात. परान्न किंवा दुसऱ्याच्या घरात अन्न खाणं म्हणजे दोष लावून घेणं आपल्या स्वतःला. म्हणून हे गुरुचरित्र पारायण आपल्याला दोष विरहित, आपल्या आयुष्यातील दोष कमी करण्यासाठी आपण हे करत असतो. आणि ज्या घरात गुरुचरित्र पारायण होतं, जो व्यक्ती गुरुचरित्र पारायण करतो त्याच्या आयुष्यातले दोष निघून जातात. मग तो कुठलाही दोष असो, पितृदोष, ग्रहदोष, वास्तुदोष, कुठलाही प्रकारचा दोष असो तो निघून जातो. म्हणून आपले दोष कमी होण्यासाठी हे पारायण आपण करतो. म्हणून परान्न पूर्णपणे वर्ज करायचं आहे, कळालं. अजिबात खायचं नाही, प्यायचं नाही कुणाच्याही घरचं. त्याच्यामुळे हा नियमसुद्धा तुम्हाला पाळायचाच आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला 7 दिवस गुरुचरित्र पारायण करायचं आहे. काहीही घाबरायची गरज नाही. अडचण आली तर काय करायचं, म्हणून मी आधीच सांगितलं की जर तुमचे 9 एप्रिल ते 15 एप्रिलमध्ये जर मासिक धर्म असेल त्या काळात, तर अजिबात रिस्क घेऊ नका. आणि जर आता सुतक विटाळ ह्या गोष्टी आल्या तर काय करायचं, सुतक विटाळ आलं तर अर्थात आपण नाही करू शकत गुरुचरित्र पारायण, तर तुमचे जे काही रिलेटिव्ज आहेत किंवा एखादी व्यक्ती असेल, मैत्रीण असेल, मित्र असेल, त्यांच्याकडून पारायण पूर्ण करून घ्यायचं असतं. ज्या अर्थी तुम्ही पारायणाला बसला आहे त्या अर्थी हे पारायण पूर्णच करावं लागतं, पूर्णच. अर्धवट सोडता येत नाही. ताई मासिक धर्माला काय करू, ताई विटाळाला काय करू, सुतक नाही, तुम्हाला हे पूर्णच करावं लागतं कुठल्याही परिस्थितीत. तुम्ही कसंही करा. तुमच्याकडे जर कोणी अवेलेबलच नसेल तर तुम्ही केंद्रातील, जवळपास तुमच्या केंद्र असेल तिथे सेवेकरी ताई दादा असतात, त्यांना सांगा, ते येऊन वाचतील, म्हणजे वाचतात. किंवा ब्राह्मणांना सांगा की ब्राह्मण पण वाचतात. किंवा कुणीच नाही तर तुमची एखादी मैत्रीण असेल. हे बघा, शेवटी आपल्याला त्यांनी संकटात पाडले किंवा त्यांनी संकट समोर आणले, महाराज आपल्याला मार्ग दाखवतच असतात, कळालं. तर अशा प्रकारे तुम्हाला हे पारायण कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायचं आहे. आणि बघा, सुतक विटाळ काय आपल्या हातात नसतं. मासिक धर्म आपल्याला माहिती आहे आपला कधी येतो काय नाही, त्यामुळे तुम्ही आधी तर करा, यायच्या आधी, म्हणजे त्या काळात जर तुमचा मासिक धर्म असेल तर तुम्ही आधी करा, आजपासून किंवा उद्यापासून, परवापासून करा, किंवा तुमचे पिरियड्स येऊन गेल्यानंतर करा, कळलं. तर अशा प्रकारे 7 दिवस तुम्हाला हा सप्ताह म्हणजे करायचं आहे. गुरुचरित्र पारायण चालू असताना तुम्हाला नित्यसेवा देखील करायची. रोज स्वामीचरित्राचे 3 अध्याय, तारक मंत्र, 11 ह्या पण करायच्याच आहेत. नाहीतर ती सेवा करतो ही सेवा करायची नाही, करायचीच आहे, कळालं. त्याच्यानंतर रोज संध्याकाळी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम वाचूनच झोपायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम का वाचायचं, तर पहिल्या बघा, ज्यावेळी विष्णू सहस्त्रनाम वाचल्याने आपण गुरुचरित्र पारायण वाचताना जर आपल्याला आळस आले, झोप आली, जांभई आली, वाईट विचार मनात आला, किंवा वाचन करत असताना एखादा शब्द जर आपला चुकला असेल तर त्याचे दोष आपल्याला लागू नयेत, किंवा ते जे काही आपण वाचलं, म्हणजे अध्याय वाचले, त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळावं, दोष आपले म्हणजे निघून जावेत, किंवा ती चूक आपली, त्या चुकीचं निरसन व्हावं, म्हणून ते विष्णू सहस्त्रनाम वाचायचं असतं. म्हणून आपल्याला रोज संध्याकाळी विष्णू सहस्त्रनामाचं पठण केल्याशिवाय झोपायचं नाही. पठण तुम्हाला नाही करतं, तुम्ही श्रवण करा, काही हरकत नाही, श्रवण करायचं, पण मोठ्याने मनापासून तिथे देवाजवळ बसून, आपल्या पोथीजवळ बसून तुम्ही श्रवण करा, कळालं. शक्यतो पठण करण्याचा प्रयत्न करा, कळालं. आणि न चुकता विष्णू सहस्त्रनामाचं वाचन करायचंच आहे, कळालं. आता अशा प्रकारे तुम्हाला हे 7 दिवस गुरुचरित्र पारायण करायचं आहे. अखंड नामस्मरण तुम्हाला घरात ठेवायचं, चालू ठेवायचं आहे. 7 दिवस आपण 5वा वेद वाचतोय, लक्षात घ्या. कुणाचंही काम नवं, भाग्यवानाच्या हातूनच ही गोष्ट घडते, कळालं. आणि महाराज घडवून घेत असतात, आपण घडवणारे कोणी नसतो, ते घडवून घेतात, म्हणून सगळं होत असतं. त्याच्यामुळे शक्य होईल तेवढं लोकांच्या संग, घरातल्यांच्या संग चांगलं वागण्याचा प्रयत्न करा, नम्रपणे वागा. कारण एकीकडे वाचन करायचं, पठण करायचं, अध्याय वाचायचे, आणि दुसरीकडे दुसऱ्यांचा अपमान करायचा, त्याचं फळ तुम्हाला अजिबात मिळणार नाही. 7 दिवस आपल्या घरात, आपल्या जिथे तुम्ही वाचन करताय त्या साईटला
एक दुसरी सतरंजी हातरायची, ती म्हणजे दत्त महाराजांच्यासाठी. कारण आपण जे वाचन करत असतो ते ऐकायला दत्त महाराज येत असतात, म्हणून आपली जी सतरंजी असते त्याच्या साईडला एक अजून एक सतरंजी हातरायची 7 दिवस. कळालं? आणि आपलं वाचन झाल्यानंतर दोन्ही सतरंजी घडी करून ठेवायच्या. ग्रंथ झाकूनच ठेवायचा, उघडा ग्रंथ ठेवायचा नाही. आता ही झाली गुरुचरित्र पारायण कसं करायचं, काय करायचं. अगदी 3-4 नियम आहे, ते पाळून तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे. अजूनही काही तुमच्या कमेंट्स असतील तर नक्की विचारा, मी नक्की रिप्लाय करेल. आणि आता ह्या गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करायची, उद्यापन कसं करायचं, ग्रंथ कसा हलवायचा, नैवेद्य कसे करायचे, किती करायचे, याबद्दलचा सगळा डिटेल व्हिडिओ वेगळा येईल. कारण यामध्ये सांगत बसलं तर खूप मोठं होईल. आणि सुरुवात करण्यापूर्वी गुरुचरित्र पारायण ज्या दिवशी सुरुवात करणार आहे त्या दिवशी संकल्प आधी करायचा. संकल्प म्हणजे तुम्हाला माहिती आहे की संकल्प कसा करायचा, संकल्प करून पारायणाला सुरुवात करायची. कळालं? तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.